नाही म्हणजे आई ते मी जो काय घोटा घालून ठेवला होता तो तुम्ही एवढ्या सहजपणे निस्तारला. म्हणजे मी तुमचे उपकार कसे फेडू तेच मला कळत नाही. खरंच थँक्यू आई. कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? ए वैधू, आगाऊपणा काय म्हणतेस? हा, त्यांनी आता आपल्यासाठी एवढं प्रेमाने जेवण केलं. खरंच जावई बापू, तुम्ही ना खरं लईच धावपळ केली आणि हे सगळं तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलं. काय गरज नव्हती. तुम्ही सुमनला नुसतं सांगितलं असतं तरी तुम्हाला काय पाहिजे नको ते सगळं करून दिलं असतं तिने. हा, असं कसं एजंट सासरे? आता एवढा इथं गडी बसलेला असताना मी आईंना कामाला लावणं बरं दिसतं का ते? आणि ते माझ्या स्वभावात नाही तसं. ती तरी आईला डबल कष्ट करावे लागलेस ना. हा मान्य करतो मी, चूक झाली माझ्याकडनं. पण तुम्ही ते हॉटेलचं जेवण मागवायचं म्हणत होता ते तर नाही आणू दिलं ना. आणि आईच्या हाताला प्रेमाचं गुपित असते, ते कुठेच मिळू शकत नाही. बरोबर की नाही एजंट सासरे? एकदम बरोबर. जेवा जेवा. वैदी, हा जो काही घाट घातलाय ना तो फक्त तुमच्यासाठीच. हा जरा तिखट झालंच, पण एक ना एक दिवस माझ्या प्रेमाचा गोडवा तुम्हाला नक्की जाणवेल. काय? कुठं काय? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. ते मला तुमच्याशी ऐका की. नाही मगाशी माझ्याकडनं जेवण तिखट झालं आणि माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना तिखट जेवण जेवायला लागलं, म्हणून सगळ्यांची माफी. चूक झाली माझ्याकडनं. मी आईंचं खरंच कौतुक वाटलं मला. त्यांनी जेवणातला तिखटपणा चुटकीसरशी गायब केला. आज आयुष्यात एक गोष्टी शिकलो मी. जेवण जर तिखट झालं असेल तर कणिक मळायचं आणि गुलाबजाम सारखे असे छोटे छोटे गोळे करायचे आणि आमटी उकळल्यानंतर त्यात अलगद सोडायची. म्हणजे कसं त्या आमटीतला तिखटपणा ते गोळे शोषून घेत. संसाराचं पण नसच असते. संसारात पण तिखटपणा आला तर सुखाच्या आठवणीचे गोळे करायचे. मग त्या आठवणी सगळा तिखटपणा शोषून घेतात. आणि ऐक ना, झाली तुझी फिलॉसॉफी झाडून झाली. ऑलरेडी तुला न बोलवता तू आमच्या घरात शिरलास, किचन मध्ये शिरलास, सगळ्यांना जेवण बनवलंस, खाऊ घातलंस. आता अजून काही बाकी नाहीये ना? मी तुला एक रिक्वेस्ट करते, प्लीज जा इथून आता. मी कुठं जात नसतोय. तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी जोवर तुम्ही माझ्यासोबत येत नाही तोवर मी इथनं काय हलत नाही. आता मी बोलवलंय तुला न्यायला? मी सांगितलं मी नाही येणार आहे त्या घरात. हा कळलं 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 मला तुमचं. आपण एक खेळ खेळूया. आपण टॉस उडूया. म्हणजे? नाही म्हणजे माझ्यावर नाही, देवावर विश्वास आहे ना. हा आपण टॉस उडूया. म्हणजे बघा, हा आता कॉइन आहे. हा छापा, हा काटा. छापा पडला तर तुम्ही आत्ता माझ्यासोबत ताबडतोब घरी येणार. शक्यच नाही. आणि काटा पडला तर मी आता इथनं निघून जाईन. चालेल? नाही म्हणजे नसेल तर मग
म्हणजे खरंच उडवायचं म्हणताय आता? बर ठीक आहे. उडवतोय. 1 2 3. जा लवकर तुझं सामान आवर आणि जा इकडून. ना गाडीत बसा. काय? गाडीत बसा. छापा पडलाय. अहो खरंच पडलंय. बघा बघा की बघण्याची हिंमत होत नाही काय? हा तू उगाच या फालतू गेम्स मध्ये मला अडकवू नकोस. आतापर्यंत केलीस ना, हवी तेवढी मनमानी केलीस की नाही? मी रिक्वेस्ट करते तुला, मला आणि माझ्या घरच्यांना खरंच एकटं सोड. जगभर शब्द देत फिरतोस की नाही तू? आज मी तुला शब्द देते. तू कितीही प्रयत्न केलेस ना, तरी मी तुझ्यासोबत त्या घरात पाऊल ठेवणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख समज. आत्ताच्या आत्ता आत यायचं, माझ्या घरच्यांना तोंड दाखवायचं आणि ताबडतोब निघायचं इथून. काय? अहो छापा पडलाय. तुम्ही म्हणला होता की सगळं. आणखी बडीव आणखी बडीव. मला शब्द देऊन गेल्या. अहो आम्ही पण शब्द दिलाय. आता जाणार तर तुम्हाला घेऊनच जाणार, नाही तर नाही जाणार. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय, तुमच्यासारखं नाही. चला आजचा मुक्काम इथंच. जावई बापू. हो जरा आता झोप नको, आता झोप. मस्त झोप लागेल आता. तायडे अरे